राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साह संचारलाय। राज ठाकरेंनी पश्चिम विदर्भातल्या 30 विधानसभांचा आढावा घेतला। विधानसभेच्या रणसंग्रामात मनसे पाडापाडी करणार की जिंकणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे अमरावतीत झळकलेले हे बॅनर पहा। यावेळी राज ठाकरेंना मुख्यमंत्री करायचंच अशी खुणगाट मनसैनिकांनी मनाशी बांधली आहे। अमरावतीत राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लक्षवेधी ठरले आहेत। पश्चिम विदर्भातल्या विधानसभेच्या 30 जागांचा राज ठाकरेंनी मतदारसंघनिहाय आढावा घेतलाय। यावेळी पश्चिम विदर्भातून मनसेचे जास्तीत जास्त आमदार निवडून देत राज ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्धार मनसैनिकांनी केलाय। आज जनतेची आशा, आमच्यासारख्या संपूर्ण कार्यकर्त्यांची आशा सन्माननीय राजसाहेबांवर आहे की एकदा तरी असा मुख्यमंत्री एकदा महाराष्ट्राला भेटावा जो महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेल। राज ठाकरेंनी मतदारसंघनिहाय आढावा घेताना संभाव्य उमेदवार आणि पक्षाची ताकद किती आहे याचीही सखोल माहिती घेतल्याचं सांगण्यात येत आहे। प्रामुख्याने सगळ्यांची त्यांनी संवाद साधला। प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात काय आहे, प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या मनात काय आहे, आपल्याला निवडणूक कशी लढवायची आहे, कुठल्या पद्धतीने लढवायची आहे, आपला कुठे उमेदवार मजबूत आहे, बळकट आहे, सगळ्या गोष्टींनी त्यांनी संवाद घेतला आणि त्यानंतरच सन्माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही सार्थ करून आम्ही त्याचं पूर्ण हे करू ताकदीने। राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी मनसैनिकांची इच्छा असेल तर त्यात वावगं काय असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत। राज ठाकरे आज पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर आहे, भावी मुख्यमंत्री असे पोस्टर अमरावतीत लागलेले आहेत। नाही, ठीक आहे ना, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो आणि कोणाला वाटत नाही। उद्या आता तुमचं बोर्ड गावायचं तर तुम्हालाही वाटेल, पण शेवटी असं आहे की आपण आपले अशा पद्धतीने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला राज ठाकरेजी थांबवू शकत नाही। राज ठाकरेंना अपवाद वगळता फारच कमी यश विदर्भात मिळालंय। राज ठाकरेंचा मनसे पाडापाडी करतो की काही जागा जिंकतो याची उत्सुकता निर्माण झाली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।